अशा प्रकारे कलेजी बनवली ना तर 100% तुम्हाला सारखे हीच रेसिपी घरचे बनवायला लावतील आणि कौतुक करून खातील। चला रेसिपीला सुरुवात करू। कलेजी धुवायला पण टेक्निक असते। कलेजी नाही चांगली धुतली तर मग वास येतो। बघा मी लिंबू टाकून ठेवला होता 5 to 10 मिनिट्स। मग नंतर स्वच्छ धुवून अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवली होती आणि परत नळाखाली 2-3 पाण्याने धुतली। आता हे बघा लागणारं साहित्य आणि कढईत तेल घेतले। तेल घेतल्यानंतर तेल तापल्यावर खडे मसाले टाकणार आहेत आणि मी मिक्सरमधून 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे अशी त्यांची पेस्ट बनवून घेतली होती आणि लालसर कलर येईपर्यंत ते छान आपल्याला परतवायचे आहे। त्याच्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेणार आहोत। तुम्ही तेजपत्ता वापरला खडा मसाल्यांमध्ये तरी देखील चालेल। मी कढीपत्त्याचा वापर करते, बघू शकतात। आणि आता आपल्याला कलेजी जी आपण धुवून ठेवलेली होती ती छान टाकून घ्यायची आणि तिचा कलर थोडा फेंट होईपर्यंत आपल्याला तिला परतवायचे आहे 2 ते 3 मिनिटं। आणि आपण काही मसाले घेऊन घेतलेले आहेत, बघू शकतात तुम्ही। यात मी मीठ घेतलेलं नाही आहे। मिठाने काय होतं, आधीच वापर केल्याने ती एकदम कडक आणि ठसठस लागते, व्यवस्थित शिजून नाही होत। आता हे सर्व मसाले आपण छान प्रकारे बघू शकता तुम्ही। कलर फेंट झालेला कलेजीचा तेव्हा मी मसाले ॲड केले आहेत। छान सर्व प्रकारचे मसाले मी ॲड केलेले आहेत आणि ही थोडीशी मी अर्धा बाउल दही टाकलेली। छान दही टाकून ते पण छान मिक्स करून घ्यायचं, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे। आणि टोमॅटोची प्युरी पण टाकून घेतलेली आहे। 2 टोमॅटो घेतले होते मी मीडियम साईजचे, त्याची पण प्युरी। आणि हे अद्रक लसूणची पेस्ट आहे। अद्रक लसूणची पेस्ट आणि टोमॅटो छान गळेपर्यंत आणि अद्रक लसूणचा कच्चापणा दूर होईपर्यंत आपल्याला परतवायचे, बघू शकतात तुम्ही। आणि त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ। आता ह्या स्टेजला आपण मीठ टाकणार आहोत आणि आता पाणी टाकणार आहोत। आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं टाकायचं, पण ही कलेजी मोस्टली तर अशी थोडीशी ओलसर आणि सुकीच चांगली लागते। मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे, ते छान शिजू द्यायचं। वरतून 2 हिरव्या मिरच्या टाकून दिलेल्या होत्या, बघू शकतात तुम्ही। कसुरी मेथी ॲड करायची असेल तर करा। बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटं मस्त स्लो गॅसवर शिजू द्यायचं। खूप जबरदस्त स्मेल येतोय, सुगंध दरवळतोय, खूपच छान। एकदा अशा प्रकारे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघू शकता तुम्ही। कोथिंबीर स्प्रेड करा नंतर गार्निशसाठी आणि सर्व करा। अशा छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला। थँक्स फॉर वॉचिंग गाईज।